इंग्रजी भाषेत ज्याला ब्रेड बटर म्हणतात, मराठी भाषेत त्याला कष्टाची भाकर म्हणतात. कोणाचं मोल तुम्हाला जास्त वाटतं? ब्रेड अँड बटरचं मला तरी वाटत नाही. मला कष्टाची भाकर ही हृदयाच्या जास्त जवळची आहे. हे मी सगळं एवढ्याकरता बोलतोय की भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध 2023 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्ये मिळवलेला विजय हा कष्टाची भाकर मला वाटतोय. त्याचं कारण लक्षात घ्या. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन टीमनी पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला, कारण एकंदर असं दिसत होतं की जे फलंदाज सुरुवातीला बॅटिंग करतात, मोठा स्कोर उभारतात, समोरच्या संघावरचं दडपण वाढवतात, त्यांना नंतर यश मिळायची शक्यता वाढते. परंतु आज भारतीय बॉलर्सनी वेगळा विचार केलेला होता. बुमराहनी सुरुवातीलाच जे आऊट काढलं मिचेल मार्शला, ते एक शुभलक्षण ठरलं. आणि ते आऊट काढताना विराट कोहलीनी डावीकडे सूर मारत त्याचा पकडलेला जेल हा फॅन्टास्टिक होता. आणि त्याच्यानंतर खेळाची सूत्र ही भारतीय स्पिन बॉलर्सनी हातात घेतली. अश्विन असू देत, जडेजा असू देत, कुलदीप यादव असू देत, तिघांनी मिळून आज 30 षटकं टाकली. 10-10-10 104 धावा दिल्या. 6 फलंदाजांची शिकार केली. अश्विनला विकेट भले एकच मिळाली, पण त्यांनी इतका अचूक मारा केला की त्याच्या विरुद्ध धोका पत्करायला ऑस्ट्रेलियाचे आक्रमक फलंदाजसुद्धा तयार नव्हते. दडपण त्यांनी वाढवलं, ज्याचा फायदा मला वाटतं जडेजा आणि त्याचबरोबर कुलदीपला झाला. जडेजाने आज काढलेल्या विकेट परत एकदा मोलाच्या ठरल्या. आणि खास करून त्यांनी स्टीव्ह स्मिथला काढलेलं बोल्ड, क्या बात आहे, क्या बात आहे. 2 मला वाटतं आज ड्रीम विकेट मिळाल्या. एक तर वॉर्नरचा कॉट अँड बोल्ड, कारण कुठल्याही स्पिनरला जेव्हा एखादा फलंदाज कॉट अँड बोल्ड होतो तेव्हा त्याला वेगळं समाधान मिळतं प्लेयरला फसवण्याचं. आणि त्याचबरोबर जडेजानी बोल्ड काढताना बॉल असा हवेत बाहेर गेला, पायावरती वळून बाहेर गेला, ऑफस्टंप उद्ध्वस्त करून गेला. एक लक्षात घ्या, 3 फलंदाजांनी जम बसवायचा प्रयत्न केला. वॉर्नर 50च्या आत आऊट झाला, थोडासाच त्याला 50च्या आत आऊट केलं. स्मिथ 50च्या जवळ असताना आऊट झाला आणि लबुशेननी सुद्धा थोडासा स्कोर केला. हे 3 फलंदाज जर का सोडले तर बाकी कोणालाही भारतीय गोलंदाजांविरुद्ध आज पाय टिकवता आला नाही, हे कबूल करायला लागेल. फक्त 199 धावा कागदावरती सोप्या वाटतात, तेवढ्या त्या सोप्या नव्हत्या, कारण चेन्नईच्या विकेटवरती बॉल थांबून येत होता, थोडासा वर खालीसुद्धा होत होता. त्यामुळे या मैदानावरती 200 धावांचा पाठलाग हे रपारप फटकेबाजी करून होणार नाही, मान खाली घालून धावा कोरायला लागणार होत्या. आणि तोच अंदाज पहिल्या 2 षटकांमध्ये 2 कसले हो 9 चेंडूत कळले, कारण ईशान किशननी फटका मारायची घाई केली. दुसऱ्या बॉलवरती तो आऊट झाला. त्याचबरोबर रोहित शर्माला अप्रतिम इन्स्विंग टाकून हेझलवूडनी पायचीत केलं. आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यरनी अनावश्यक फटका मारायची घाई केली. 3 बाद झाले होते, 2 धावा फलकांवरती होत्या, 3ही बॅट्समन शून्यावरती आऊट झालेले होते. पोटामध्ये गोळा आला होता. चेपॉकचे 35,000 प्रेक्षक दिग्मूढ झालेले होते, शांत बसले होते. स्मशान शांतता मैदानात होती. आणि तिथनं के. राहुल आणि विराट कोहलीनी भागीदारी रचायला, एक वीट रचावी तसा त्यांनी प्रयत्न चालू केला. एक नाट्यमय गोष्ट त्यावेळेला घडली. 12 धावांवर विराट कोहलीला हेझलवूडनी बाउन्सर टाकून चकवलेलं होतं. कॅच उडालेला होता, परंतु तो विकेटकीपर ॲलेक्स केरीनी घ्यायचा का मिचेल मार्शनी घ्यायचा याचा थोडासा गोंधळ झाला. आणि मिचेल मार्शच्या हाताला सुद्धा बॉल लागला नाही. 2 हातांच्या मधनं मांडीवरती त्याच्या बॉल आदळला. जणू काही तो कॅच सोडून त्यांनी मॅच सोडल्यासारखं झालं. कारण त्याच्यानंतर विराट कोहली, के. राहुलनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली. कुठलाही धोका पत्करला नाही. मोकळ्या जागेत बॉल मारून सिंगल आणि डबल परत राहिले, स्ट्राईक रोटेट करत राहिले. आणि मुख्य फटका पॅट कमिन्सला कुठं पडला सांगू? त्याचा हुकमाचा बॉलर, फिरकी बॉलर ॲडम झंपाची आज बॉलिंग चालली नाही. आणि तोच कच्चा दुवा बरोबर या दोघांनी हेरला आणि त्याच्यावरती घाव मारला. ॲडम झंपाच्या खराब बॉलिंगवरती भरपूर धावा वसूल केल्याने अपेक्षित धावगती कंट्रोलमध्ये राहिली, कधीच ती 4च्या पुढं गेली नाही. त्यामुळे पॅट कमिन्सला आक्रमक व्यूहरचनाही करता आली नाही. या दोघांनी 165 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 85 धावा करून आऊट झाला, परंतु के. राहुल 97 धावा काढून नाबाद राहिलेला आहे.
माझ्या मते त्याची आजची बॅटिंग ही फार महत्त्वाची होती. कृपा करून 12 सप्टेंबरला आम्हीच टाकलेला ब्लॉग जरूर बघा, ज्याचं हेडिंग होतं, अहो हा के राहुल आहे, जरा धीर धरा. हे म्हणत असताना खूप जणांनी माझ्यावरती टीका केली, मी लांगुल चालन करतो, मी पाठ राखण करतो, के राहुलचा काय संबंध. आता तुम्ही काय म्हणणार मला सांगा. त्या पोरांनी पाकिस्तान विरुद्ध शतक केलं, अंडर प्रेशर केलं. आज त्याची बॅटिंग शतकाच्या तो उंबरठ्यावरती होता, ते त्यांनी पूर्णही केलं असतं, कारण 97 धावा करून तो नाबाद राहिला. आजच्या खेळीबद्दल त्याच्या काय बोलाल. म्हणून भारतीय संघ खराब खेळला, आपण टीका जरूर करू, परंतु ते खराब खेळणार या उद्देशाने अगोदर टीका आता तरी करू नका. कारण भारतीय संघाने अगोदर 11 साली ऑस्ट्रेलियन टीमला प्री क्वार्टरमध्ये हरवलं, गेल्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या मॅचमध्येच हरवलं. या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा पहिल्या मॅचमध्ये भारतीय संघाने मोठी कामगिरी केलेली आहे, मोठा विजय मिळवलेला आहे आणि ही कष्टाची भाकर आहे. बॉलरनी आपलं काम केलं, बॅट्समननी आपलं काम केलं. तुम्ही म्हणाल पहिले 3 बॅट्समन तर आऊट झाले. अहो हे क्रिकेट आहे, कधी कोणाला यश मिळतं, कधी कोणाला अपयश येतं, परंतु एकत्रित कामगिरी करून यशाचा मार्ग शोधता येतो का, ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया. म्हणून आजचा विजय मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हाला आवडला का मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लांब लचक वर्ल्ड कप आहे, अजून 8 मॅचेस व्हायच्या आहेत. परंतु जेव्हा पहिली मॅच एका कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध होते की ज्यांनी वर्ल्ड कप कित्येक वेळेला जिंकलेला आहे, त्यांना हरवून जेव्हा कॅम्पेनची सुरुवात होते, तेव्हा जीवामध्ये एक प्रकारचं वारं संचारतं, आत्मविश्वास वाढतो, टुरिंगला मजा येते, कव्हरेजला मजा येते. मला तरी येते, तुम्हाला येते का मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.